सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लवकरच 2026 सुरू होत आहे आणि या 2026 मध्ये अधिक मास कधी सुरू होतो, अधिक मास कधी संपतो आणि अधिक मासाचे नक्की महत्त्व काय आहे, याच सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप वर्ष आणि हिंदी कॅलेंडरमध्ये अधिक महिने असतात। लीप वर्षात फक्त एक दिवस वाढतो, तर हिंदी वर्षात अधिक मासमुळे पूर्ण महिना वाढतो। वास्तविक हे सौर वर्ष आणि चंद्र वर्षामुळे होते। अधिक मास हा हिंदी कॅलेंडरच्या अतिरिक्त महिन्याचा संदर्भ असतो, ती दर 3 वर्षांनी एकदा येते। ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आहेत: सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु